ठाणे में दिशा समिति की बैठक में प्रधानमंत्री आवास योजना, अनधिकृत इमारतों पर कार्रवाई और अन्य मुद्दों पर चर्चा की गई। श्रीकांत शिंदे ने कहा कि शहरों में डंपिंग ग्राउंड्स बंद किए जाएंगे और बेघरों को घर देने के लिए उचित कदम उठाए जाएंगे। साथ ही शिंदे ने कहा कि हर जिले में प्रधानमंत्री योजनाओं का सही तरीके से क्रियान्वयन होना चाहिए। पहिली जी दिशा कमिटीची बैठक आहे, आज दिशा कमिटीचा अध्यक्ष म्हणून टोलीचा अध्यक्ष बाळामामा म्हात्रे यांच्याबरोबर नरेश मस्के हे देखील उपस्थित होते। बाकी आमदार उपस्थित होते, अधिकारी उपस्थित होते महानगरपालिकेचे ग्रामीण भागाचे। ज्या योजना या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवल्या गेल्या पाहिजे त्याचा सविस्तर आढावा इथे घेण्यात आला। प्रधानमंत्री आवास योजना असेल, अमृत योजना असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, अशा वेगवेगळ्या योजना, स्मार्ट सिटी मिशन असेल, या वेगवेगळ्या योजना त्याचा आढावा इथे आम्ही घेतला। आज खास करून शहरी भागाचा आढावा, सगळ्या महापालिकांमध्ये कशा प्रकारे योजना सुरू आहेत, उद्दिष्ट आहेत। सगळ्या महानगरपालिकांना आम्ही एक सांगितलं आहे की बाबा प्रधानमंत्री आवास योजनेवरती जास्तीत जास्त आपण भर द्या। काही महानगरपालिकेचं म्हणणं होतं की आमच्याकडे जागा नाही, तर जागा कशा उपलब्ध होतील याच्यासाठी समन्वय करण्याचं काम जे आहे ते आम्ही करू कमिटी म्हणून राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे। पण जे लक्ष्य आहे की प्रत्येकाला घर जे मिळालंच पाहिजे, हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने कसं पूर्ण होईल आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कसं ते उद्दिष्ट पूर्ण होईल याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचा भर असेल। त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत सगळी शहरं जी आहेत ती स्वच्छ झाली पाहिजे। सगळ्या शहरांमधले डम्पिंग ग्राउंड जे आहेत तिथे मोठे मोठे डोंगर तयार झाले, ते डम्पिंग ग्राउंड मोठे मोठे डोंगर जे आहेत ते बंद झाले पाहिजे, याचं उद्दिष्ट देखील येणाऱ्या काळामध्ये असेल। आणि त्याचबरोबर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत वेगवेगळा निधी, मोठ्या प्रमाणात निधी शहराला येतोय, तो देखील चांगल्या प्रकारे युटिलाइज होतोय की नाही याचा देखील आढावा घेण्यात आला। ही समिती जी आहे ही समिती एक समन्वय करण्याचं काम भविष्य काळामध्ये करेल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मध्ये, जेणेकरून राज्य सरकारकडून काय गोष्टी फॉलोअप करायच्या असतील तर त्या गोष्टी देखील करू, केंद्र सरकारकडून निधी आणायचा असेल वाढवून तो निधी आणण्याचं काम देखील ही समिती येणाऱ्या काळामध्ये करेल। म्हणजे एक टीमवर्क म्हणून आम्हाला इथे काम करायचं आहे। तेच मी आज माझ्या पहिल्या बैठकीमध्ये सगळ्यांना सूचना केल्या की प्रत्येकाने जे उद्दिष्ट आहे, ज्या योजना आहेत, 43पेक्षा जास्त योजना ज्या त्या केंद्र सरकारच्या आहेत, त्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे, प्रत्येक बेनिफिशरीपर्यंत पोहोचल्या पाहिजे। याच्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी ज्या आहे प्रत्येक अधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे आणि जेणेकरून ह्या प्रत्येक सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचतील। तर मला वाटतं आतापर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये बहुतेक योजना ज्या आहेत या तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये अजून ही सिस्टीम रोबस्ट कशी होईल, अजून ही इफेक्टिव्ह कशी होईल त्याच्यासाठी आम्ही काम करू।